नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण भारताचा इतिहास इसवी सन 648 ते 1526 बी ए प्रथम वर्ष सेमिस्टर पहिले आणि पेपर दुसरा या पेपरला आपण मागच्या 2 पिरियडपासून सुरुवात केली होती. आणि या पिरियडमध्ये किंवा या आपल्या तासामध्ये आपण प्रकरण पहिले जे साधने आणि या साधनामधील पुराण वस्तू संशोधन विषयक साधने या साधनाची माहिती पाहणार आहोत. तर आतापर्यंत आपण साधने म्हणजे काय, साधनाचा अर्थ, त्यानंतर साधनाचे 2 प्रकार, भारताचा इतिहास समजून घेताना पुराण वस्तू संशोधन विषयक साधन नंबर 1 आणि वाङ्मयीन साधन नंबर 2. तर सर्वप्रथम आपण पुराण वस्तू संशोधन विषयक साधन, ज्या साधनामध्ये ज्या काही सभोवतालच्या भौतिक बाबी आपल्या दृष्टीला म्हणजे डोळ्याला दिसतात, ते पाहता येईल, त्या बाबीचा आपण स्पर्श करू शकतो आणि त्यावरून भारताचा इतिहास समजण्यास मदत होते, अशी साधने म्हणजे पुराण वस्तू संशोधन विषयक साधने. आणि या साधनाचा अभ्यास करत असताना कालच्या पिरियडमध्ये आपण 2 पॉईंट पूर्णपणे साधनाचे पूर्णपणे अभ्यासले. त्यामध्ये नंबर 1 होता कला आणि स्थापत्य आणि दुसरा ताम्रपट. या 2 पुराण वस्तू संशोधन विषयक साधनानंतर त्याला भौतिक साधनं सुद्धा म्हणून ओळखले जातात. नंबर 3 चा आहे पुढचा शिलालेख. आता पुराण वस्तू संशोधन विषयक साधने त्यालाच भौतिक साधने सुद्धा म्हणून ओळखली जातात. नंबर 1 कला व स्थापत्य, नंबर 2 ताम्रपट. आता आज पाहणार आहोत तो म्हणजे शिलालेख. आता सर्वप्रथम शिलालेख हे इतिहासाच्या लेखनाचे जे पुरातत्वीय साधन म्हणून ओळखले जाते, त्या साधनास एक विश्वसनीय साधन आणि या साधनाच्या आधारे जो काही भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण साधन किंवा त्याचा वापर केला जातो. म्हणजेच जगामध्ये प्राचीन काळामध्ये जेव्हा कागदाचा शोध लागला नाही, कागद आणि शाई किंवा जी लिखित स्वरूपात मांडणी करण्याचा शोध लागला नव्हता, त्या अगोदर शिलेवर म्हणजेच दगडावर लिहिण्याची प्रथा होती किंवा कोरीव काम करण्याची प्रथा चालू झाली. आणि या दगडावर कोरल्या गेलेल्या माहितीमय किंवा माहिती असणाऱ्या दगडाला शिलालेख असे म्हटले गेले. म्हणजेच दगडावर केलेलं कोरीव काम म्हणजेच शिलालेख. आता या दगडावर केलेलं कोरीव काम म्हणजेच तत्कालीन स्थितीमध्ये म्हणजे ज्या कालखंडामध्ये ते लिखित स्वरूपात मांडलं गेलं, तो कालखंड कोणत्या शासकाने ते लिहिलं किंवा ज्यांच्या कालखंडामध्ये त्याची माहिती, त्याचबरोबर ज्या वास्तूच्या ठिकाणी आढळून आलं शिलालेख. आता हे शिलालेख काही ठिकाणी बांधकामामध्ये, काही स्वतंत्रपणे एका शिळेवर किंवा एका दगडावर मोठ्या प्रमाणात एक मोठा दगड आणि त्या दगडावर केलेलं लिखाणकाम, अशा पद्धतीची शिलालेखाची निर्मिती होण्यास प्रारंभ झाला होता. आता शिलालेख प्रामुख्याने कुठे सापडतात, तर स्तंभ म्हणजे उंच असा खांब आणि त्या खांबावर लिहिलेलं जे काही कोरीव काम किंवा जे काही लिखाण केलेलं आहे, तत्कालीन स्थितीमध्ये जे काही भाषा असेल, ब्राह्मी असेल, खरोष्टी असेल, मोडी असेल, त्यानंतर संस्कृत असेल, प्राकृत असेल किंवा पाली असेल, अशा भाषेच्या आधारे ज्या कालखंडामध्ये जी वास्तू निर्माण झाली किंवा एक महत्त्वपूर्ण ठिकाण निर्माण झालं, अशा ठिकाणी केलेलं कोरीव काम म्हणजेच शिलालेख होते. स्तंभावर सुद्धा आढळायचे. एखादा मोठा स्तंभ एका राजाचा एक प्रतीक चिन्ह म्हणून ओळखलं जात होतं, त्यावर सुद्धा लिखाण केलेलं आढळून आलं बऱ्याच ठिकाणी.
काही दारावर सुद्धा लिखाण केलेलं आढळून आलं. म्हणजे जे काही प्रवेशद्वार असेल, त्या प्रवेशद्वाराची जी मोठी शिळा असेल, तटबंदी असेल, त्या तटबंदीवर मोठा दगड, त्या दगडावर सुद्धा ज्या वास्तूची किंवा अन्य बाबीची लिखाण केलेलं आढळून आलेलं आहे. त्याचबरोबर भिंतीवर सुद्धा, म्हणजे भिंतीचं म्हणजे एक इमारतीचं बांधकाम केल्यानंतर त्या इमारतीचा स्थापना असेल किंवा इमारत कोणी बांधली, कोणत्या उद्देशाने बांधली, कोणाच्या कालखंडामध्ये बांधली, त्यावर लागलेला खर्च कोणता, त्याचबरोबर त्या ठिकाणच्या शासन काळामधील राजा कोणता होता, तो वर्ष कोणतं होतं, किंवा महत्त्वपूर्ण बाबी थोडक्यात पद्धतीने मांडण्याची परंपरा म्हणजेच एक शिलालेखावर कोरलेलं कोरीवकाम होतं. आता या मौर्य काळातील अशोकाची आणि गुप्त काळातील शासकांची शिलालेखे प्रसिद्ध म्हणून ओळखली जातात. आता या शिलालेखाचा विचार करता आकारावरून दोन प्रकारचे शिलालेख म्हणून ओळखले जातात. एक लघु शिलालेख आणि बृहत शिलालेख, लहान आणि मोठे अशा पद्धतीने शिलालेख. आता या शिलालेखाची भाषा त्या काळातल्या शासकाच्या राजसत्तेवरून अवलंबून होते. ज्या पद्धतीने हर्षवर्धनाच्या कालखंडानंतर म्हणजे हर्षाच्या कालावधीत आयुध असेल, कामरूप असेल, मगध असेल, काश्मीर, उत्पल, ब्राह्मण इत्यादी जे काही शाही घराणे म्हणजे प्रतिष्ठित घराणे यांची माहिती आढळून येते. त्यामध्ये चालुक्य, चेर, चोल, पांडे, पल्लव, पाल, सेन, राष्ट्रकूट, शिलाहार, प्रतिहार, होयसळ, काकतीय, देवगिरी अशी जी राज्य होती किंवा राजसत्ता गाजवणारे शासक वर्ग होते किंवा राजघराणे होते, या सर्वांची माहिती तत्कालीन काळातील शिलालेखावरून आढळून येते. ज्यांनी त्या ठिकाणी राज्यकारभार केला, त्या ठिकाणची सत्ता गाजवली, तो प्रदेश जिंकून घेतला, साम्राज्य विस्तार केला, ही माहिती कशावरून समजते तर शिलालेखावरून. आता पुढे विचार केला तर जो उत्तर भारतातील राजपूत, ज्या काही राजपुताचा आपण अभ्यास करणार आहोत या आपल्या पेपरमध्ये, त्यामध्ये या राष्ट्रकूट असेल, चालुक्य, राष्ट्रकूटानंतर त्यानंतर राजपूत घराणे जे काही गुर्जर, प्रतिहार, चौहान, सोलंकी या घराण्यांची सुद्धा शिलालेख आढळून येतात. आता राजपूत हे सूर्यवंशी आहेत का चंद्रवंशी, रघुवंशी आहेत की गुर्जरवंशी, हे राजोर नावाच्या एका शिलालेखावरून आढळून येते. त्या ठिकाणी सापडलेला शिलालेख यामध्ये राजपुतांच्या उत्पत्तीविषयी जे काही मत आहे किंवा उत्पत्तीविषयीचं लिखाण आढळून येतं. त्याच्यात नंतर राधनपूरचा शिलालेख जो राष्ट्रकूट राजा गोविंद तृतीय यांच्या कार्याची माहिती मिळवून देतो. त्याचबरोबर ग्वालेर असेल, बडोदा, जोधपूर, चाटूसचे शिलालेख या ठिकाणी जे काही त्रिकूट म्हणून ओळखलं जातं, राष्ट्रकूट, प्रतिहार, पाल या तीन ज्या काही सत्ता होत्या, यामध्ये बऱ्याच वेळेस संघर्ष निर्माण झाला होता. एकमेकाविषयी द्वेष आणि युद्ध करण्याची पार्श्वभूमी निर्माण झाली होती. राष्ट्रकूट, प्रतिहार आणि पाल याबाबतची माहिती ग्वालेर असेल, बडोदा असेल, जोधपूर असेल आणि चाटसू या ठिकाणचे जो शिलालेख सापडले गेले, या शिलालेखामध्ये राष्ट्रकूट, प्रतिहार आणि पाल यांच्यामध्ये झालेले युद्धजन्य परिस्थिती, स्थळांची माहिती आढळून येते. त्याचबरोबर सारनाथ या ठिकाणचा शिलालेख, या ठिकाणी पाल राजांनी जो काही बिहारमध्ये जो विहार बांधलं गेलं बौद्ध भिक्षूसाठी, त्या बौद्ध भिक्षूसाठी बांधलेल्या विहाराची नमूद केलेली आहे. त्याचबरोबर चंदेल नावाचं जे काही राजपूत राजघराणं, या अभिलेखामध्ये चंदेल हे चंद्रोदय गोत्राचे असल्याचे नमूद करण्यात आले. यामुळे जे काही गुजरात असेल किंवा अन्य भाग, राजस्थान असेल, या ठिकाणच्या शासकांची माहिती मिळते. ज्या पद्धतीने चालुक्याच्या गुजरात शाखेचा इतिहास हा सुद्धा आढळून येतो. त्याचबरोबर तेरदळ नावाच्या तेरदळ व सीताबर्डी
या शिलालेखावरून जे राष्ट्रकूट घराणे दक्षिणेमधले महत्वपूर्ण घराणं राजसत्ता म्हणून ओळखली जात होते, त्याला लटलत्तापुरेश्वर म्हणजे लातूरचे स्वामी, आजचा आपण लातूर शहर म्हणतो, या शहराचा उल्लेख सुद्धा तेरदळ आणि सीताबर्डी या ठिकाणच्या शिलालेखावरून समजतं. आणि राष्ट्रकूटांचं किंवा राष्ट्रकूट कोणते ठिकाण म्हणजेच लटलत्तापुरेश्वर म्हणजेच लातूरचे स्वामी अशा पद्धतीने वर्णन करून आढळलेलं आहे. त्याचबरोबर ऐहोळ येथील प्रसिद्ध शिलालेखात रविकीर्ती चालुक्य राजा जैन मतावलंबी म्हणजे जैन मताचा राजा होता, जो रविकीर्ती म्हणून होता, अशा प्रकारचं वर्णन जे काय आढळून आलंय. असे हे शिलालेख भारताचा इतिहास, त्यामध्ये राष्ट्रकूट, चालुक्य, यादव, त्याचबरोबर राजपूत घराणे, विजयनगर आणि बहामनी साम्राज्य या सर्वांची माहिती देण्यास मदत करते. आता राजपुतान्यातील जे शिलालेख आहेत किंवा राजस्थानामधले शिलालेख तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे विविध भाषेमध्ये आढळतात. त्यामध्ये संस्कृत हे राजपूतकालीन शिलालेख हे संस्कृत भाषेमध्ये आढळले आणि जे राष्ट्रकूटाचे शिलालेख हे कन्नड भाषेमध्ये आणि दक्षिणेमधील तमिळ, जे कर्नाटकचा भाग, तमिळनाडूचा भाग, तमिळ आणि तेलुगू भाषेमध्ये शिलालेख आढळून आले, म्हणजे दगडावर कोरीव काम केलेलं आहे. त्याचबरोबर जे दिल्लीची सुलतानशाही, त्या सुलतानशाहीच्या काळामध्ये निर्माण झालेले शिलालेख प्रामुख्याने जी अरबी भाषा आणि फारसी भाषा या दोन भाषेमध्ये शिलालेख आढळून आले. अनेक शिलालेख जे सल्तनत कालखंडामध्ये उदयास आले किंवा निर्मितीस आले, त्या शिलालेखामध्ये प्रामुख्याने मस्जिद असतील, मकबरे असतील, या ठिकाणी शिलालेख हे कोरण्यात आलेले. यावरून भारताचा जो इतिहास, जो प्राचीन काळाचा भारताचा इतिहास हा शिलालेखाच्या आधारे समजण्यास एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून त्याला ओळखलं जातं. या साधनाचा विचार करता ही सर्व साधने ही राजसत्ता, सामाजिक, धार्मिक, आर्थिक या सर्वांगीण बाबी असतील, जे काही समाजामधल्या विविधांगी बाबी ह्या शिलालेखाच्या माध्यमातून समजण्यास मदत होते. यावरून शिलालेख हे प्राचीन काळाचा इतिहास, जो भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण दुवा म्हणून समजला जातो. लिपी अस्तित्वात आल्यानंतर किंवा लिपीच्या अगोदर सुद्धा काही ठिकाणी सांकेतिक भाषेमध्ये जे काही चिन्ह, आज सुद्धा काही भाषा जे काही शिलालेख आहेत ते शिलालेख वाचता आले नाही. जे काय ब्राह्मी असेल, खरोष्टी असेल, मोडी असेल किंवा पाली भाषा असेल, संस्कृत भाषा असेल, प्राकृत भाषा असेल, अशा विविध भाषेच्या आधारे जे शिलालेख कोरले गेले ते वाचले गेले. पण अन्य अशा काही भाषा हडप्पा काळातल्या आहेत की ते आतापर्यंत सुद्धा वाचता आल्या नाही. म्हणजेच जी भाषा आपण वापरतो किंवा आपण बोलतो तीच भाषा तत्कालीन स्थितीमध्ये एक महत्त्वपूर्ण दुवा म्हणून समजण्यास प्रारंभ झाला होता. आणि ती मांडणी ही दीर्घकाळ टिकून राहावं म्हणून शिलालेखाच्या माध्यमातून कोरण्याचं काम किंवा शिलालेखाच्या माध्यमातून मांडण्याचं काम या तत्कालीन स्थितीमध्ये शासकांनी केलं. आणि तीच माहिती आज आपण जी माहिती पाहतो, आज आपण इतिहास समजून घेतो, तो सर्व इतिहास त्या साधनाच्या आधारे समजून घेण्यास आपल्याला मदत होते. म्हणजे हे होतं जे शिलालेख हे भारताचा इतिहास, ज्यामध्ये साधनामधलं पुराण वस्तू संशोधनविषयक साधन, त्याला पुरातत्वीय साधन म्हणून ओळखलं जातं. आणि या शिलालेखाच्या आधारे अन्वयार्थ लावला जातो, अर्थ काढला जातो. आणि जो शिलालेख ज्या ठिकाणी सापडला तो परिसर, त्या ठिकाणचा असणारी राजसत्ता किंवा जे काही राजघराणं, त्यांच्या राजघराण्यात होऊन गेलेले राजवंश, त्याचबरोबर या शिलालेखाच्याच आधारे अन्य ठिकाणी जे काही जमिनीमध्ये गाडले गेल्या वास्तू असतील यांचा सुद्धा शोध लावला जातो. त्याचबरोबर इतर जे काही या शिलालेखाच्या माध्यमातून जे काही राजवंश असेल, राजवंशाची माहिती, त्यांनी त्या राजवंशातले राजे, त्यांचा कार्यकाळ,
त्यांनी धारण केलेले उपाधी म्हणजेच पदव्या कोणत्या होत्या, त्यांना कोणत्या पदवीच्या माध्यमातून संबोधलं जात होतं, समाजातल्या विविधांगी बाबी म्हणजेच धार्मिक स्थितीमध्ये मठ असतील, मंदिरे असतील, त्याच्यानंतर विहार असतील, चैत्यग्रह असतील, स्तूप असतील, इत्यादी बाबी ज्या ठिकाणी आढळून आल्या त्या काळामध्ये, त्या ठिकाणी शिलालेखाचं प्रमाण आढळून आलं आणि त्यावरून तो काळ, त्या कालखंडाची माहिती ही शिलालेखाच्या आधारे समजून येते. हे नंबर 3चं साधन म्हणजेच पुराणवस्तू संशोधन विषयक साधन. आता त्याच्यानंतर नंबर 4चं साधन बघू आपण, किल्ले. आता सर्वप्रथम किल्ल्याचा विचार करता तत्कालीन स्थितीमध्ये जी किल्ले होती, ही किल्ले म्हणजेच इस्लामी आक्रमणाच्या भीतीमुळे मध्यपूर्व काळामध्ये जे काही प्रांतीय शासक जे आपापल्या प्रांतामध्ये कारभार पाहायचे किंवा त्या ठिकाणची राजसत्ता त्यांच्याकडे होती, त्यांनी आपलं स्वतःचं संरक्षण व्हावं म्हणून किल्ल्याची निर्मिती करण्यास प्रारंभ केलं. जे इस्लाम आक्रमणे विदेशातून येणाऱ्या ज्या काय विदेशी राजसत्ता आणि त्यांचं आक्रमण होणारं सततचं आक्रमण, हे एक महत्त्वपूर्ण बाब होती. आणि ती बाब म्हणजेच तत्कालीन स्थितीमध्ये जे काही दक्षिणेमध्ये होयसळ असेल, यादव, पांडे, काकतीय यांनी उत्तरेतील ज्या आक्रमणाच्या भीतीमुळे विजयनगर, बहामनी या जे काही दक्षिणेमधले शासक यांच्यामध्ये परस्पर असणारे शत्रुत्व किंवा वैरभावना, साम्राज्य विस्ताराची भूमिका, एकमेकाच्या राज्याची प्रदेश किंवा राज्य विस्तार करण्याची जी भावना किंवा जी मानसिकता, या बाबीमुळे स्वतःची सुरक्षता असावी यासाठी म्हणून किल्ल्याची निर्मिती करण्यात आली. किल्ले ही महाराष्ट्रामध्ये आज सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात भारतामध्ये किल्ले आढळून येतात आणि या किल्ल्याच्या आधारे जे काही शत्रू असेल त्यांना पूर्णपणे रोखण्याचं, त्यांच्यावर पूर्ण बंदोबस्त ठेवण्याचं, आपली प्रजाजन किंवा जी काही संपत्ती असेल या सर्व बाबी सुरक्षितपणे ठेवण्यासाठी म्हणून किल्ल्याची निर्मिती करण्यास प्रारंभ झाला. आणि हेच किल्ले ज्या काही ऐतिहासिक लढाया, ज्या महत्त्वपूर्ण लढाया विदेशी शासकासोबत, विदेशी सत्तेसोबत, त्याचबरोबर स्वतःच्या जो अंतर्गत कलह किंवा जे काही साम्राज्याच्या शेजारी असणारे शेजारील राज्य यांच्याशी केलेल्या लढाईमध्ये तत्कालीन स्थितीमध्ये परस्पर शत्रुत्वातून निर्माण झालेले युद्ध हे लढण्यासाठी एक मजबूत ठिकाण म्हणजे किल्ले. आणि या किल्ल्यावर असणाऱ्या विविध साधन सामग्रीचा पुरवठा, अशा पद्धतीने किल्ल्याची रचना ही तत्कालीन स्थितीमध्ये करण्यात येऊ लागली. त्यामुळे प्राचीन भारताचा किंवा भारताचा इतिहास समजून घेत असताना किल्ले हे महत्त्वपूर्ण साधन हे ओळखले जाते. आणि या किल्ल्याच्या माध्यमातूनच अनेक ठिकाणी जे काही राज्य अस्तित्वात आले, भारतामध्ये अनेक ठिकाणी जे किल्ले आढळून आले त्या ठिकाणची राजसत्ता, राजघराणे, त्यांनी लढलेल्या लढाया ह्या इतिहासामध्ये आज सुद्धा समजण्यास मदत होतात. किल्ले हे तत्कालीन स्थितीमध्ये वेगवेगळे असायचे. जे काही किल्ले उंच टेकडीवर, काही समुद्राच्या किंवा जे काही पाणी असेल त्याच्यामध्ये जे खडक असेल त्या ठिकाणी तटावर, त्याचबरोबर काही किल्ले भुईसपाट, काही किल्ले लहान, काही मोठे, त्याचबरोबर काही भुईसपाट असणारे जे भुईकोट किल्ले, अर्ध्या भुईमध्ये असणारे आणि अर्ध्या वर असणारे असे भुईकोट किल्ले. या किल्ल्यापाशी भोवती तटबंदी, त्याचबरोबर वर जाण्यासाठी वेगवेगळ्या गुप्त मार्ग, किल्ल्याभोवती तटबंदी, त्याचबरोबर किल्ल्यामध्ये आत प्रवेश करता येऊ नये म्हणून वेगवेगळे ज्या काही वाटा असतील, पाऊल वाटा किंवा प्रवेशद्वार याची रचना, अशा पद्धतीने जी किल्ले होती या किल्ल्याच्या आधारे तत्कालीन स्थितीमधला इतिहास समजून घेण्यासाठी मदत होते. म्हणजे किल्ले हे सुद्धा प्राचीन काळाच्या इतिहासाचं साधन म्हणून उपयोगात येत. आतापर्यंत आपण एकूण 4 पॉइंट जे पुराणवस्तू संशोधन विषयक साधनामधले पूर्णपणे पाहिले. त्यामध्ये नंबर 1 कला आणि स्थापत्य, नंबर 2 ताम्रपट, नंबर 3 शिलालेख आणि नंबर 4 किल्ले. आणि या आधारेच तत्कालीन स्थितीमधल्या
विविधांगी बाबी म्हणजेच त्या काळामधल्या विविधांगी बाबी म्हणजेच या साधनाच्या आधारे प्राचीन काळाचा इतिहास किंवा भारताचा इतिहास हा भौतिक साधनाच्या आधारे समजून घेण्यासाठी मदत होते. तर उद्याच्या पिरियडमध्ये उर्वरित राहिलेले जे काही भौतिक साधने त्यालाच पुराणवस्तू संशोधन विषयक साधने म्हणून ओळखले जातात, त्याची माहिती पाहणार आहोत.